स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तर मित्रांनो, आता सकाळ सकाळी यांचं काय चाललंय बघू आपण. काय चाललंय सकाळी सकाळी यांचं? पिशवी शिवते सकाळी सकाळी. कशाला? पैसे भरायला? काहीतरी विशेष असेल, काहीतरी खास काम असेल. किती बाकी अजून? झालं, तयार झालं. लय पटकन काम आवरते आमची बाई. चला, यांचं काम आवरलं. आता बघू आपण. आता बघा, आपल्याला गार्डन मध्ये जायचंय. गार्डन मध्ये लावायची ही पिशवी. ठेवा तिथंच बस. तरी बघा, अशा पद्धतीची पिशवी शिवली आणि याला अशी दोरी बांधली. छान आहे, मस्त शिवली. इकडच्या साईडने भोंगा आहे मोठा. हा, हे काय इकडच्या साईड? हा, ओढाला. हा, किती मख्या लागतात ना लगेचच. तर आमच्या केळीच्या झाडाला आलेलं आहे फूल. हे तर तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलंच होतं, पण आता ते फूल हळूहळू फुलतं आहे आणि त्यामधून छोट्या छोट्या केळी बाहेर येताना दिसत आहेत. पण इतक्या छान केळी येत आहेत, पण यावरती खूप साऱ्या मधमाशा येतात. मधमाशा आल्या तर ठीक आहे, जाऊ द्या. पण एक मोठा भुंगा येतो आहे आणि हा भुंगा सारखं सारखं केळीवर बसतो आणि तो भुंगा जर केळीला लागला तर केळी खराब होतात. त्यामुळे मी सकाळी सकाळीच अशी कपड्याची पिशवी शिवली. सकाळी सकाळी झाडू मारत असताना मला तो भुंगा दिसला आणि मग मी म्हटलं आता पहिलं केळाच्या झाडासाठी पिशवी शिवणं गरजेचं आहे. सर्व हातातले कामं सोडून मी ही पातळ कपड्याची पिशवी शिवली. कारण आमच्या इथे केळीच्या झाडाला मागच्या वेळेससुद्धा फुलं आले होते. जेव्हा हे केळीचे झाडं किचनच्या मागच्या भिंतीच्या साईडला होते, तेव्हा पण केळीच्या झाडाला फुलं आले होते आणि तसेच केळी पण आल्या होत्या. पण त्या केळी बरोबर आल्या नव्हत्या, कारण की तिथंही भुंगा लागला होता. आणि आताही मला या केळीच्या झाडावर भुंगा दिसला आणि म्हणून तसंच नुकसान होऊ नये, केळी खराब होऊ नये, त्यामुळे मी हातातील सर्व कामं सोडून सर्वात अगोदर ही पिशवी शिवली आणि अशा पद्धतीने ही पिशवी लावली. तर आता हा भुंगा केळीवरती येणार नाही आणि आला तरीही केळीवरती बसणार नाही तो. तर ही पिशवी बांधल्यानंतर आम्ही घरात आलो नाही, 5 मिनिटं गार्डनमध्येच थांबलो. तर थोड्याच वेळात आम्हाला भुंगा येताना दिसला आणि भुंगा आला आणि तिथे केळीच्या झाडाच्या अवतीभोवती फिरत होता. तो शोधत होता केळीचे फुलं आणि केळी. तर इथे बघू शकता तुम्हाला भुंगा दिसत असेल. आणि मग यांनी भुंगा मारण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं मारू नका, जाऊ द्या. इकडं झाडं घेऊन उभे. नका मारू, राहू द्या, नका मारू, चला नका मारू. चला, फायनली काम झालंय आमचं वालं. चला मस्त. आता केळीचं गुच्छा सुरक्षित झालंय घर. चहा पाण्याच्या टायमाला बाहेर जाऊन आलो. तर आम्ही फायनली केळीच्या झाडाला पिशवी बांधून आलेलो आहोत आणि केळीच्या झाडाला केळी यायला सुरुवातच होत असते तेव्हाच ते भुंगे मधमाशा आल्या तर काही हरकत नाही, पण जो मोठा भुंगा येतो तर त्यामुळे केळी खराब होते. आणि मागच्या वेळेस पण आमची केळी अशीच खराब झाली होती. बारीक बारीक फुलं पूर्ण तोडून नवीन फुल यायला लागलं की लगेच ते खातात भुंगे आणि मग ते फुलं गळून खाली पडतात. आणि नंतर मग केळी तो झाडांमधून अंतरावर केळी जास्त गळतात, तुटतात, बरोबर येत नाही केळी. मग त्याच्यासाठी त्याला सेफ म्हणून, म्हणजे त्याचं संरक्षण यांनी ती सकाळी पिशवी शिवली आणि तिथं आपल्याला सरप्राईज म्हणून आपण बघितलं असं जातं. तर याच्याने केळी सुरक्षित राहतात. भुंगा, मधमाशा असतील, कुठले पण कीटक असतील, ते त्याला खराब करणार नाहीत, ते गळणार नाहीत फुलं किंवा केळी गळून पडणार नाहीत. आणि तुम्ही बघितलंच असेल, पिशवी बांधल्याबरोबर आम्ही थोडं थांबलो आणि लगेच थोड्या वेळाने भुंगा आला. पण त्याला त्या केळीच्या झाडावर बसता येत नव्हतं, केळीवरती बसता येत नव्हतं. केळीच्या पानावरती इकडे तिकडे फिरत होता, पण त्याला केळीमध्ये घुसताच येत नव्हतं. आणि सकाळी सकाळी मी दुकानामध्ये झाडझूड केली, बाहेर कंपाऊंडमध्ये झाडू मारला. झाडू मारता मारता चक्कर मारायला गेली. म्हटलं बघू एकदा केळीचा, रोज बघतो आम्ही केळीला फुलं आल्यापासून, तर केळं आले तर बघू म्हटलं. तर तिथं भुंगा आणि एवढ्या मधमाशा, म्हणून मग मी
ताबडतोब घरात आले, ब्लॉग चालू नाही केला. पहिले पिशवी शिवायला सुरुवात केली, नंतर मग यांनी ब्लॉग चालू केला. माझ्या लक्षात पण नाही राहिलं ब्लॉग चालू करायचा. मग कारण की माझं लक्ष तिकडंच होतं की लवकर आपल्याला पिशवी शिवायची आणि तिथे लावायची. कारण 1.5-2 वर्षापासून आपण ते झाड जपलंय. पहिले तर त्याची वॉरंटी गॅरंटी सुद्धा नव्हती आणि इकडून तिकडून ते चांगलं लागलंय, तर थोडंसं मग फळांची काळजी घ्यायला नको का, त्याच्यासाठी आम्ही हे सर्व केलेलं आहे. तर चला आता आपलं झाडांचं भरपूर झालंय, आता केळीचं पण. आता आपण काहीतरी नाश्त्याचं बघा, काहीतरी हो करा. हो हो ठीक आहे. खूप वेळ झाला कारण की सकाळी नुसते झाडझूड झाली, बाकीचे कामं सर्व बाकी आहेत आवरायचे. नाश्ता सुद्धा नाही केला आणि ते केळीच्याच याच्यामध्ये होतो आम्ही, यामध्ये बराच वेळ गेला. तर चला आता, तर आमचा नाश्ता वगैरे झालाय आणि माझे बरेच कामही आवरलेत. आता यांना जायचे बाहेर आणि आम्ही जरा गार्डनमध्ये गेलो होतो फोटो काढायला, फोटोशूट केले आणि एखादं शॉर्ट व्हिडिओ पण केलाय. पण बघू आता एडिट कसं करता येतो, त्याच्यानंतर मग अपलोड होईल. आणि आता यांना जायचे बाहेर. आणि गार्डनमधून येताना मी 2 पेरू तोडलेत बघा. छोटेसेच आहेत पण छान आहेत पेरू, त्यामुळे तोडलेत. जास्त काही मोठे झाले नाही. आता संघर्ष घरी नाही, मी त्याच्यासाठीच ठेवणार आहे, त्याला खूप आवडतात. व्हिडिओ शूट करून घरात आल्यानंतर आम्हाला खिडकीमधून केव्हाचा पक्षाचा चिवचिवाट ऐकायला येत होता आणि आम्ही बघितलं तर हा पक्षी खूप सुंदर खेळत होता. केळीच्या पानावर बसायचा, कधी खाली यायचा, कधी सीताफळाच्या झाडावर उडायचा. केव्हाचं त्याचं खूप छान खेळणं चालू होतं. तर मित्रांनो, आज मला घरी यायला उशीरच झाला. सकाळपासून गेलो होतो मी आज कामानिमित्त बाहेर. तर आत्ता आलो आणि घरी आल्यानंतर दुकानामध्येच बसलो, कारण सायंकाळची वेळ आहे, दुकानामध्ये गर्दी असते. तर मित्रांनो, आता मी दुकानामधून घरात आलो, फ्रेश झालो आणि आता भूक लागली मला. तर मी त्यांना सांगितलं आता काहीतरी हलकं फुलकं आणा, भूक लागली. ते आता बघू काय आणता येतं. काय आणलं काय माहिती खाण्यासाठी. अरे बापरे, खूप छान. तर मी आज बनवली भेळ. हे बघा, खूप छान. तर घ्या भेळ खा. एक हातामध्ये वेळ दिली आणि खायची कशी काय. आता खाणार कसं काय, भूक लागलेली आहे, हलकं फुलकं खायला आणि वेळ आणलेली ती पण हातात दिली, एक हातात कॅमेरा. तर आज मी बनवली भेळ. टमॅटो, कांदा, कोथिंबीर टाकून आणि काकडी असेल तर काकडीही टाकून भेळ बनवायची, खूप छान लागते. आणि थांबा गिऱ्हाईक आलं बघू किती. बरं या. गिऱ्हाईक आलं होतं, गेल्या होत्या त्या, तेवढ्यामध्ये मी कॅमेरा खाली ठेवला आणि वेळ खाल्ली. छान झाली वेळ. संघर्ष घरी नाही ना, संघर्ष घरी असल्यानंतर तो दुकानात बसतो आणि तो घरी नसला तर मग आम्हाला असंच खाता खाता जावं लागतं दुकानात. तर चला आज भेळ खाऊया. हे जरा उशिरा आले घरी आणि मग म्हटलं आता चहा वगैरे नको. तसंही आम्ही चहा शक्यतो करत नाही सायंकाळच्या वेळेला, एकदाच घेतो सकाळचा. आणि आता खूप गरम होते ना, त्यामुळे चहा घेणं शक्यतो टाळावं. नाही, चहा आता शक्यतो उन्हाळ्याची घेतलीच नाही पाहिजे. तर चहा खूप कमी पितो आम्ही तसंही. तर बघा अशा पद्धतीने काही पण भूक वगैरे लागली तर घरामध्ये जे चिवडा आणून ठेवायचा किंवा मग घरी बनवायचं काहीतरी भेळ. किंवा आता शंकरपाळे केले होते मी, खारे शंकरपाळे, ते सर्व घरी दिले. खूप छान झालते, घरचे तर सर्व दीदी तर ताईला त्यांना दिले. संघर्ष संघर्ष काही अजून आला नाही. दीदी म्हटले अजून 2-3 दिवस त्याला पाठवत नाही, त्यामुळे मग मी पकडते तुम्ही खा. त्यामुळे मग आम्ही काय शंकरपाळे तिकडेच पाठवून दिले सर्व. थोडे पण नाही ठेवले माझ्यासाठी. भेळ छान झाली ना, खूप छान लागते. तर चला आता भेळ खाऊ. आणि भेळ खाल्ल्यानंतर हे दुकानात बसतील, मला करायचा आहे स्वयंपाक. आणि आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका नवीन ब्लॉग सोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये. तोपर्यंत बाय बाय.